हे कोण तुम्हाला बोलतायत त्यातलं आम्हाला तर काय माहित नाही आणि आमच्या पक्षात जे नाही आहेत ते दुसऱ्या पक्षातली लोक काही बोलतील तर आम्हाला त्यांच्याशी काही मतलब नाही। तर त्यांना जर असं वाटत असेल की अगोदर कधी कोणी त्या कामगाराची नोकरी गेली असेल किंवा कोणावर अन्याय झाला असेल तर त्यांनी दादरला यावं। आमचे सन्माननीय राज ठाकरे साहेब आणि सन्माननीय अमित ठाकरे साहेब हे तिकडे बसलेले आहेत। ते सामान्य माणसापासून अगदी मोठ्या माणसापर्यंत कोणीही गेलं तर त्यांची बाजू ऐकून घेतात आणि जर खरोखर काय चुकीचं झालं असेल तर त्यांना न्याय मिळवून देतात। पण जोपर्यंत एखादा कोणी आमच्या पक्षात होता तेव्हा काही नाही बोललं, पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश जेव्हा एखादा करतो आणि त्यावेळेला पक्षातल्या काही कार्यकर्त्यांची बदनामी करतो तर अशा गोष्टीला आम्ही भीक घालत नाही। पूर्वी ते तुमच्या पक्षाचे कामगार संघटनेमध्येच होते आणि कामगार संघटनेमध्ये असताना त्यांनी 100 दिवसाचं एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांचं असं मत आहे की वरिष्ठ पातळीवरून जी मला मदत व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि ते आंदोलन कुठेतरी मॅनेज झालं असा त्यांचा आरोप आहे। ते आंदोलन पक्षाने नव्हतं केलं तर त्यांनी स्वतःच्या मर्जीने केलं होतं आणि मला वाटतं त्या आंदोलनात मी नव्हतो त्यावेळेला आणि त्यांच्याबरोबर मी कधी काम केलं नाही। आमचे दिनेश चव्हाण साहेब आहेत यांच्याबरोबर ते काम करत होते। ते आंदोलन जरी झालं तरी कामगारांच्या संमतीने ते आंदोलन कामगारांनी सांगितल्यानंतर आंदोलन घडलं आणि त्याच्यानंतर जी काय रूपरेषा होती त्या कामगारांना आंदोलन झाल्यानंतर त्यांना रेशलिंग किंवा अजून दिवाळीच्या वेळेस फराळ बिराळ हे आम्ही स्वतःहून येऊन इकडे मुंबईवरनं इथे येऊन त्या कामगारांना दिलंय। कामगारांना आम्ही कुठेही वाऱ्यावर आणि कोणीही वाऱ्यावर टाकलेलं नाहीये कामगारांना। नाही, त्यांचा असा आरोप आहे की ते जे आंदोलन होतं त्यानंतर त्या कामगारांना कंपनीत घेण्याच्या ऐवजी सगळ्या कामगारांना काढून टाकलंय। त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालंय असं ते कामगार पण म्हणतात। कामगार जो आंदोलन झालं त्याच्यानंतर कंपनीने कामगार कायद्याप्रमाणे लेखी कामगार न्यायालयामध्ये त्याची तक्रार केली आणि न्यायालय प्रविष्ट तो मुद्दा चालू होता नंतर आणि त्याच्यानंतर न्यायालयामधनं डिसिजन झालं की यांना 900 मीटरचं इंजेक्शन ऑर्डर घेऊन त्यांना इकडनं लांब हे करा असं बसायला सांगितलं। तिथे कोणतंही म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडनं किंवा हे कुठलीही हलगर्जीपणा झाला नाही। कामगार कायद्यात कोर्टात सुद्धा आम्ही त्यांची बाजू धरूनच ठेवली होती कामगारांची आणि आता ती लोक दुसऱ्या युनियनमध्ये गेलेली आहेत।